right? I'll go back. Yes, there is a Cori cycle. काय होतं बघा. So when the muscle is consistently contracted and no sufficient oxygen is available, okay, then a lactic acid is produced inside the muscle. When there is a lack of oxygen into the body, okay, then and due to consistent contraction, low availability of oxygen, glucose is getting converted into lactic acid. Okay. So that lactic acid accumulates into the muscles and gives a muscle cramp. So तुम्हाला हा पण प्रश्न येतो. Write in your need point. During anaerobic condition of muscle, आपण anaerobic झालो म्हणजे आपण वरच गेलो. Okay. During anaerobic condition of muscle, lactic acid is accumulating into the muscle and that gives a muscle cramp. Right? And that can be explained. This two-way traffic between skeletal muscle and liver is called as a Cori cycle. Cori cycle is production of glucose from lactic acid. लिहून ठेवा काय हा Cori cycle. It is carrying between the skeletal muscle and liver. Ornithine cycle in liver. Cori cycle between skeletal muscle and liver. ती काय cycle आहे इथे एक्सप्लेन केले बघा. आपल्या बॉडीला ग्लुकोजचा सप्लाय कन्सिस्टंट असतो, नाहीतर मग ग्लायकोजन जे स्टोअर असतं त्याचं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं. दॅट ग्लुकोज इज मेड अवेलेबल फॉर द स्केलेटल मसल. सो दिस इज अ स्केलेटल मसल. ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं पायरुवेट मध्ये इन द प्रोसेस ऑफ ग्लायकॉलिसिस आणि मग हा पायरुवेट जातो क्रेब्स सायकल मध्ये जिथून आपल्याला एटीपीज मिळतात. पण हा क्रेब सायकल मध्ये न जाता पायरुवेट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू लॅक्टेट. व्हाय? बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑक्सिजन, अनअवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन इनटू द मसल. म्हणजे मी जसं म्हटलं की मला सवय नाहीये आणि आज मी 21 किलोमीटर मॅरेथॉन करायचं ठरवलं. मी जेमतेम 2 किलोमीटर करू शकते, पण सडनली 21 म्हटलं किंवा सडनली 5 किलोमीटर जरी म्हटलं, 21 तर खूप लांबचं झालं. 2 किलोमीटर करणारी 5 किलोमीटर करायला लागली तर तो ऑक्सिजन तेवढा बॉडीमध्ये अवेलेबल राहणार नाही. बिकॉज आय हॅव नॉट ट्रेन माय बॉडी दॅट वे. ओके. आणि म्हणून पायरुवेट विल गेट कन्वर्टेड इनटू लॅक्टेट आणि हा लॅक्टेट विल अक्युमुलेट इनटू द मसल. इट विल गिव्ह द मसल क्रॅम्प. इट विल गिव्ह द मसल क्रॅम्प. ओके. सो दिस लॅक्टेट, मग ह्या लॅक्टेटचं पुढे काय होतं? दिस लॅक्टेट विल गो अगेन, विल कन्वर्ट इनटू पायरुवेट इनटू द लिव्हर. राईट? लॅक्टेट विल बी कन्वर्टेड इनटू पायरुवेट इनटू द लिव्हर and liver त्याच्यापासून परत ग्लुकोज तयार करेल. So that is what is a gluconeogenesis. Production of glucose from the non-carbohydrate substances, if you remember, is a gluconeogenesis. बरोबर? So constant supply of ATP is very much essential for muscle. Right? Constant supply of energy. Somebody asked me की स्पीड किती असतो ह्या सायकलचा स्पीड किती असतो? क्रॉस ब्रिज सायकलचा स्पीड किती? स्केलेटल मसल मध्ये इट इज 0.1 सेकंड पर कॉन्ट्रॅक्शन सायकल पर क्रॉस ब्रिज सायकल इन द स्केलेटल मसल. ओके. इन द कार्डियाक मसल इट इज 0.8 सेकंड पर कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे हा फास्ट आहे. ओके. And in smooth muscle, it is 46 seconds slower per contraction cycle. वेदांत विचारलं होतं, हो ना? Yes, ma'am. Yeah. ओके. समजा जर सप्लाय ऑफ नर्व इम्पल्स मसलचा कट झाला. कोरी सायकल कळलंय का आधी हे सांगा. सगळ्यांना कोरी सायकल कळलंय काय होतंय? ग्लुकोज जर बॉडीमध्ये अवेलेबल नाही झाला किंवा ग्लुकोजचं ऑक्सिजन डेफिशियन्सी असताना ग्लुकोज विल नॉट गो इनटू द क्रेब सायकल, कारण क्रेब सायकल ही कम्प्लीट ऑक्सिजन डिपेंडंट आहे.
मग ग्लायकॉलिसिस मध्ये आपण आधी पण म्हणतो होतं ग्लायकॉलिसिस 10 स्टेप रिॲक्शन आहे. आपण पुढे हा टॉपिक आता ते सुरू करणार आहे सगळे बॉटनीचे. हा झाला की आपण बॉटनी सुरू करणार आहे. तिथे मग मी फोटोसिंथेसिस रिस्पिरेशन मध्ये हे परत येईल. आणि मग तो लॅक्टेट मध्ये कन्वर्ट होतो. हा लॅक्टेट मसल मध्ये. मग आपण म्हणतो ना की मी आज 5 किलोमीटर केलं पण फार माझे पाय दुखतायत. मी आज 5 किलोमीटर पळले पण फार पाय दुखतायत. का दुखतात? मग हे लॅक्टेट तिकडे अक्युमुलेट झालेलं आहे. किंवा जे 42 किलोमीटर करून येतात ते म्हणत नाही असे पाय दुखतायत, कारण त्यांच्या बॉडीला त्यांनी ट्रेन केलं. त्याच्यामुळे ती त्यांची लंग कपॅसिटी इम्प्रूव्ह असते. त्याच्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी बॉडीमध्ये इम्प्रूव्ह आहे. आणि दॅट इज अ रोल ऑफ युअर एक्सरसाइज अँड युअर डाएट. त्या डाएटचं पुढे सांगते परत. सो हे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस Yes, ma'am. या. So constant supply of energy is very much essential into the body. किती एटीपीज लागताय बघा इथे. इथे त्याला 6 एटीपी एक्स्ट्रा खर्च करायला लागताय सेलला या पायरुवेटचं परत ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करायला. And this glucose now stored as glycogen and wherever needed again can be converted to glucose and supplied to the body. लिहिलाय कोरीसायकल. कोरीसायकल लिहिलं का सगळ्यांनी? लिव्हर काढू नका, नुसतं लिव्हर लिहा. Yes, sir. आणि त्याला छान हायलाइट करा. लिव्हर आणि स्केलेटल या दोघांच्या मध्ये होते ही सगळी कोरीसायकल. पण लॅक्टेट अक्युमुलेट्स. मग तो लॅक्टेट अक्युमुलेट झाल्यामुळे मसल क्रॅम्प आणि मग हळूहळू तो मसल क्रॅम्प जातो. परत मग हा लॅक्टेट लिव्हर मध्ये जातो आणि त्याला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. पायरुवेट मध्ये आधी आणि मग ग्लुकोज मध्ये. राईट. चला आता मी सांगते इथे तुम्हाला काय आपल्या बॉडीला कन्सिस्टंट सप्लाय ऑफ एनर्जी गरजेची असते. ओके. आणि मग व्हर्टिब्रेट मध्ये इन केस ऑफ व्हर्टिब्रेट्स आय एम टॉकिंग अबाउट व्हर्टिब्रेट्स. इन केस ऑफ व्हर्टिब्रेट्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एटीपी इज नीडेड टू द बॉडी. कन्सिस्टंट एटीपी बॉडीमध्ये प्रोड्यूस झाले पाहिजे. ओके. आणि मग हे कोण असतात? तर देर आर द फॉस्फॅजेन. फॉस्फॅजेन. These are energy nitrogenous compound. These are nitrogenous based compound. Okay. Phosphagen काय आहे? Phosphagen are nitrogenous based compound. Okay. Found in the muscles. Basically 95% phosphagen जे आहे. आणि कुठला फॉस्फॅजेन? इट इज अ क्रियाटीन फॉस्फॅजेन. क्रियाटीन मी तुम्हाला म्हटलं होतं क्रियाटीन आणि क्रियाटिनिन. फरक येतोय लक्षात? क्रियाटिनिन कुठे होता? क्रियाटिनिन कुठे होता? कुठे होता क्रियाटिनिन? इट इज अ नो थ्रेशोल्ड सबस्टन्स. कुठे होता नो थ्रेशोल्ड? एक्झाम आहे ना संडेला. नो थ्रेशोल्ड म्हणजे कुठला? कुठे आले हे? आहेत का सगळे की ऑडिओ व्हिडिओ बंद करून फिरायला गेले? बोला. क्रियाटिन कुठे रिलीज होतं? कशातनं बाहेर पडतं? बोलली तर मी पुढे जाईल, नाही तर मी बंद करून टाकते क्लास. नो थ्रेशोल्ड म्हणजे कुठे आला तो? हाय थ्रेशोल्ड आणि लो थ्रेशोल्ड आणि नो थ्रेशोल्ड. हाय, लो आणि नो. हाय थ्रेशोल्ड कोण होते? ग्लुकोज अँड अमायनो ऍसिड. लो थ्रेशोल्ड कोण होते? युरिया.
आणि नो थ्रेशोल्ड मध्ये कोण आलं? क्रिएटिनिन. कुठे बघितलं हे सगळं? renal substances. वेस्ट प्रोडक्ट आहे ना, नायट्रोजिनस वेस्ट, किडनी युरिन मधनं हे बाहेर पडतायत ना सगळे. क्रिएटिनिन तर नकोच थांबायला बॉडीमध्ये, क्रिएटिनिन गरजेचंच नाही, सगळं बाहेरच जायला पाहिजे त्याने. सो नो थ्रेशोल्ड. काय फायदा रे तुम्हाला एवढं डिटेल शिकवून? काहीच लक्षात राहत नाही मागचं. मग हा क्रिएटिनिन कोण होता? बेस्ट प्रोडक्ट होता, त्याने बॉडीमध्ये नकोच तो. आणि हा कोण आहे? हा क्रिएटिन आहे. दिस इज अ क्रिएटिन फॉस्फेट. क्रिएटिन फॉस्फेट. बॉडीमध्ये क्रिएटिन फॉस्फेट कायम असायला हवं. मसल मध्ये 95%. कुठून येतं क्रिएटिन फॉस्फेट? आपण जे काही डाएट घेतोय, जे काही अमायनो ऍसिड आहे, लाईक हिस्टिडीन, अर्जिनिन, या अमायनो ऍसिड पासून हा क्रिएटिन फॉस्फेट हा तयार होत असतो. फॉस्फॅजेन काय? फॉस्फॅजेन, राईट इट डाऊन. फॉस्फॅजेन high energy nitrogenous based compound which are found in muscles. In case of invertebrate, it is arginine phosphate, and in case of vertebrate, phosphagen कौन है? Creatine phosphate. It is creatine phosphate in case of vertebrate. These are the high energy compound found in muscle. 95% in muscle, उरलेलं 5% in brain and in liver. This compound keep on producing energy during muscle contraction. आपण म्हटलं, आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर आता एटीपी म्हटले आणि आता बदलले, आता तुम्ही फॉस्फेजेन म्हणायला लागले. असं कसं? कारण बॉडीमध्ये ग्लायकॉलिसिस, त्याच्यानंतर क्रेब सायकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, असे 3 प्रकार होऊन एका ग्लुकोज पासनं आपल्याला 38 एटीपीज मिळतात. एका ग्लुकोज पासून 38 एटीपीज मिळतात. आपण जेवढे ग्लुकोज मॉलिक्यूल घेऊ तेवढे एटीपीज. हे एटीपी खर्च झाले कुठे? वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये. आता आपण मसलचं बघतोय. एटीपी खर्च झाला, त्याने काय केला? एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट. इथपर्यंत कळलं होतं का? आणि जेव्हा एटीपी ब्रेक झाला तेव्हा त्याने एनर्जी रिलीज केली आणि ती एनर्जी यूज केली क्रॉस ब्रिज फॉर्मेशन आणि रिलॅक्सेशनला. बरोबर का? Yes, ma'am. येस. गौतम आहे? नाही. अजून कोण नाहीये? प्रथमेश आहे. आहे. काय कळलं इथपर्यंत? बोल काय कळलं? काय बोलले मी? चला कोण सांगतंय मी काय बोलले, तुम्हाला काय कळलं? एटीपीचं कन्व्हर्जन होतं. हा, आणि हा क्रिएटिनचा काय रोल आला? क्रिएटिन फॉस्फोक्रिएटिन किंवा क्रिएटिन फॉस्फेट एटीपी जनरेटिंग येतो. क्रिएटिन फॉस्फेट हा कुठे प्रेझेंट असतो मॅक्सिमम? मसल्स मध्ये. प्रथमेशने ऐकलं नाही म्हणून त्याला माहिती. आणि आपण ह्याला काय म्हणतोय? क्रिएटिन फॉस्फेटला आपण काय म्हणतोय? फॉस्फॅजेन. फॉस्फॅजेन म्हणजे काय? These are the high energy compound found in muscle. Nitrogenous based high energy compound found in the muscles is a phosphagene. Phosphagene आपल्या बॉडीमध्ये कसं असतं? In the form of creatine phosphate in the vertebrates.
इन केस ऑफ इनव्हर्टिब्रेट तो कसा असतो? अर्जिनिन फॉस्फेट. अर्जिनिन फॉस्फेट म्हणून. आता मी काय म्हंटल, एटीपी तुम्ही म्हणाला की एटीपी लागतात आणि आता म्हणतात की क्रिएटिन फॉस्फेट पण पाहिजे. मग नेमकं काय पाहिजे? आधी एटीपीच पाहिजे. एटीपी कसे झाले? ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकल मधनं आपल्याला एका ग्लुकोज पासून 38 एटीपी मिळाले, कारण आपण एरोबिक रिस्पिरेशन वाले लोक आहेत. मग हा एडीपी काय झाला? सो दिस एडीपी हॅज नाव बीन combined with creatine phosphate, has now been combined with हा जो एडीपी रिलीज झाला हा क्रिएटिन फॉस्फेट बरोबर कंबाईन झाला आणि त्याला एन्झाईम लागला क्रिएटिन कायनेज आणि ह्याने परत त्याला तयार केलं एटीपी मध्ये. एटीपी प्लस क्रिएटिन हा रिलीज झाला. क्रिएटिन परत जाऊन फॉस्फेटला अटॅच होईल, परत तो क्रिएटिन फॉस्फेट, आणि अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टंट एटीपीचा सप्लाय राहील. कन्सिस्टंट एटीपीच्या सप्लाय साठी आपल्याला क्रिएटिन फॉस्फेट लागतोय. तो कुठून मिळतोय? तो प्रोटीन डाएट मधून. म्हणून जी लोक हेवी एक्सरसाइज करतात, ऍथलेट्स असतात किंवा वेट लिफ्टर्स असतात किंवा खूप विगरस जिमिंग करणारी लोक असतात, हो ना, ते हे क्रिएटिन फॉस्फेटचं सप्लिमेंट घेतात. प्रोटीन सप्लिमेंट घेतात बरीच लोक, माहिती का तुम्हाला? बॉडी बिल्डर्स असतात ना, पहिलवान आणि ही सगळी लोक जे बॉडी बिल्डिंग मध्ये असतात, ते हे क्रिएटिन फॉस्फेटचं सप्लिमेंट घेतात, कारण त्याचं मसल मध्ये कन्सिस्टंट प्रेझेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते नसेल तर मग मसल वीक होतात. म्हणून हेवी एक्सरसाइज करणारे त्यांचे मसल वेस्टिंग खूप होतं. ओके, किंवा 42 किलोमीटर पळणारे, 21 किलोमीटर पळणारे, मॅरेथॉन रनर आहेत, ऍथलीट्स आहेत, सो हे सगळे क्रिएटिन फॉस्फेटचं एक्स्ट्रा सप्लिमेंट घेतात. इज दॅट क्लिअर? या येस मॅम. ओके, सो मसल मध्ये काय काय असतं? मसल कंटेन्स 75% ऑफ वॉटर, 20% ऑफ प्रोटीन, राहिले किती? 5%. 5% मग बाकीचं सगळं क्रिएटिन फॉस्फेट, इनऑर्गॅनिक आयन्स, पोटॅशियम, सोडियम आणि हे सगळं. पण ह्या सगळ्या क्रिएटिन फॉस्फेट जेवढं काही आहे त्याच्यातलं 95% मसल मध्येच असतं. आणि मग हा कन्सिस्टंट आपला कुठला आणि कुठला? हार्ट मध्ये तर कायमच मसल कॉन्ट्रॅक्शन असेल म्हणून तो हार्ट पंपिंग आहे. कार्डियाक सायकल आहे म्हणून हार्ट पंपिंग आहे. आणि 1 कार्डियाक सायकल इज ऑफ 0.8 सेकंड. अदरवाइज मग त्याला पण ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे. ओके, आणि अदरवाइज स्केलेटल मसल वर्किंग अंडर विल पॉवर, जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण करू. जर हे नसेल, जेव्हा डेड होतात, when there is a death, okay, after the death the muscle we are calling it as a rigor mortis. okay, जेव्हा मसल वीक होतात, okay, rigidness or stiffness of muscle after the death is called as, again important for NEET, after the death muscle stiffness or muscle weakness is rigor mortis. मग काय होतं? डेथ नंतर जेवढे एटीपीज शिल्लक होते बॉडीमध्ये ते युटिलाइज होऊन जातं आणि एटीपीचं प्रोडक्शन मग अचानक थांबतं आफ्टर सम टाइम. आणि म्हणून तो जो मसलला जर तुम्ही हात लावून बघितला डेड बॉडीच्या, इमिजिएट झालेली डेड बॉडी थोड्या वेळाने, तर ते मसल स्टिफ होतात. दॅट इज कॉल्ड एज अ रिगर मोर्टिस ड्यू टू द लॅक ऑफ दिस एटीपी. ओके, आणि मग ती स्लायडिंग फिलामेंट थेरी तिकडे काम नाही करत आणि म्हणून इज अ रिगर मोर्टिस. इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. So, ma'am, what is heart attack? Heart attack is a different thing. Heart attack, that is because of like so many reasons. ते आपण सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये पण करू. बट हार्ट अटॅक इज बेसिकली मसल, त्या ब्लड सप्लायच्या ज्या कॅपिलरीज आहेत, हार्ट ब्लड व्हेसल्स, त्याच्यामध्ये क्लॉट्स येतात and the blood is not getting circulated properly आणि म्हणून ते मसल वीक होतात and leads to heart attack. पंपिंग ऍक्शन नाही होत.
बिकॉज हार्ट इज अ मयोजेनिक, वर्क ऑन इट्स ओन, त्याला नर्वस सिस्टीमची गरज नाही आणि म्हणून ती पंपिंग ऍक्शन थांबते क्लॉटमुळे, लीड्स टू कार्डियाक अरेस्ट किंवा चेस्ट पेन. ओके, सो त्याचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत, ते पण आपण डिटेलमध्ये करू. आता हे स्केलेटल मसल रिलेटेड कळलंय सगळं. क्रियाटिन फॉस्फेटचा रोल कळलाय, फॉस्फॅजेन कळले, एटीपी कळले. ओके, या येस मॅम. Yes, ma'am. आणि क्रॉसब्रिज सायकल कळली सगळ्यांना, राईट. आणि म्हणून प्रोटीन डाएट घेणं, मसल मॅन व्हायचं असेल, सो मस्क्युलर बॉडी, हो ना, इट इज अट्रॅक्टिव्ह बॉडी. सी तुमच्या पर्सनॅलिटीवर पण फार डिपेंड असतं. एखादा मुलगा आहे, सपोजिंग अगेन 2 मुलं आले इंटरव्ह्यूला, एक IIT-चा होता आणि एक साध्या कॉलेजचा होता. ओके, IIT-चा असा मरतुकडा सुकडा मुकडा कसा तरी दिसतोय, ठीक आहे. मी हे नाही म्हणत की स्मार्टनेस नाही म्हणत आहे, दॅट इज द जेनेटिक, ती तुमच्या आई वडिलांकडनं तुम्हाला देणे. पण जी काय बॉडी तुम्हाला मिळाली ती अशी प्लीझंट एनर्जेटिक वाटली पाहिजे ना. तर ती बॉडी, समजा एक IIT-चा मुलगा आला आणि एक साध्या कॉलेजचा मुलगा आला, साध्या कॉलेजच्या मुलाने आपल्याला छान त्याने स्वतःला मेंटेन केले, पहिलं इम्प्रेशन कोणाचं पडतं बघितल्या, ज्याचं बॉडी स्ट्रक्चर छान आहे ना, इंटरव्ह्यू मध्ये हे क्रायटेरियाज असतात. जो अगदी पहिल्यांदा पर्सनॅलिटीची छाप पाडतो ना, ते पहिलं इम्प्रेशन. आणि मग दुसरं इम्प्रेशन तुम्ही बोलता कसे, इज अ दुसरं इम्प्रेशन. आणि मग थर्ड कम्स अ नॉलेज. सो तुम्ही असं म्हणाल की मी तर IIT-चा आणि मी मग घेते आहे, माझे एवढं तेवढे पर्सेंटेज होते मला 10वीला आणि 12वीला आणि मग ग्रॅज्युएशनला. दॅट इज अ थर्ड क्रायटेरिया. ओके, सो म्हणून म्हणत असे, बोलत चला, बोलल्याने तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होते. पण आपल्याला कोणालाच बोलायचं नसतं, फक्त मीच बोलते 1.5 तास. पूर्वी मी इथे इतकं 1.5 तास लेक्चर नाही घ्यायचे, 45 मिनिट्स आणि बाकीचं 45 मिनिट्स क्वेश्चन सोडवणं, डाऊट सॉल्व्हिंग करणं, हे सगळं असं व्हायचं. ऑल राईट, एनिवेज, सो काय डाऊट आहे ह्याच्यामध्ये? नाही मॅम. या, सो हे सगळं झालं मसल कॉन्ट्रॅक्शन, ऍक्टिन, मयोसिन, फॉस्फॅजेन, क्रिएटिन फॉस्फेट, डिफरन्स बिटवीन क्रिएटिन अँड क्रिएटिनिन, सगळ्या बँडचं काय होतंय, आयचं काय झालं, एचचं काय झालं आणि एमचं काय, आणि हे सगळं. सो शी इज अ ऍथलेट आणि तिला मसल क्रॅम्प्स आले. व्हाय? बिकॉज ऑफ दिस लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेशन इनटू द मसल ड्यू टू अनएरोबिक ब्रेकडाउन ऑफ ग्लायकोजन इन मसल. ही डायग्राम तुमची NCERT ने दिलेली आहे. इथे बघा मॅम, हे फटिक्स अजून जास्ती वाढतात जेव्हा एक माउंटन क्लाइंबर माउंटन चढायला जातोय, हाय अल्टिट्यूड माउंटन, फॉर एक्झाम्पल एव्हरेस्ट येस, वगैरे. हाय अल्टिट्यूडला गेले की ऑक्सिजन कमी होतो ऑटोमॅटिकली, आणि मग त्याचे पण काही रेमेडीज असतात, काही मेडिसिन असतात. म्हणून ते माउंटनियर्सनी त्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा ऑक्सिजन कमी होईल, RBC प्रोडक्शन कमी होतं. ऑक्सिजन कमी किंवा RBC प्रोडक्शनवर पण तो परिणाम करतो आणि हळूहळू मग तुम्ही त्याला ऍडजस्ट झाला की मग ते RBC प्रोडक्शन वाढतं. ओके, म्हणजे हिली रिजन मधल्या लोकांचं बघितलं तर RBC त्यांचे जास्त असतं. का? कारण त्यांना ऑक्सिजन कमी असतो. आणि म्हणून मग ऑक्सिजन कमी आणि आपणच गेलो, आज मी इथे इतक्या कम्फर्ट झोन मध्ये राहिले आणि अचानक गेले चढायला, तर मग तिकडे पण हे लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेशन होतं ना, आणि दम लागायला लागतो. कारण ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जर माझी चांगली नसेल तर डेफिनेटली, पण काही लोक आरामात चढून जातात. सो इट ऑल हाऊ यू आर ट्रेनिंग युअर बॉडी. आणि म्हणून आपला नेक्स्ट आहे, ही तुमची NCERT ची डायग्राम आहे. ओके, दिस इज द कम्प्लीट डायग्राम ऑफ युअर NCERT. मॅम, अजून एक विचारायचं होतं. सो एक माणूस जर का माउंट कैलासला जाणार असेल दर्शनासाठी, सो तिकडे त्याचं सगळं फिटनेस वगैरे पण चेक करतात ना, म्हणजे त्याला त्रास नको व्हायला. कैलास मानस सरोवरला माझ्या 2 मैत्रिणी गेल्या होत्या. सो जस्ट आता विषय काढला म्हणून, दोघी मैत्रिणींमध्ये एक माझी सिनियर सिटीझन मैत्रीण होती, वयस्कर होत्या त्या मॅडम, आणि एक ओके होती, माझ्या वयाची होती. आणि त्या जेव्हा दोघी तिकडे गेल्या तर जी थोडी यंग होती, तिला असं वाटलं की मी तर खूप ती 21 किलोमीटर मॅरेथॉन वगैरे पण करायची, सो आय एम व्हेरी फिट.
मला काही होणार नाही आणि हे ते सगळं. आणि ज्या नव्हत्या, ज्यांना माहिती होतं की मला सगळं त्या लेव्हलला ऍडजस्ट करायला लागणार आहे, त्यांनी अतिशय केअर घेतली. इथे त्या रोज वॉकिंगला जायच्या. डॉक्टरांनी जे मेडिसिन प्रिस्क्राईब केले ते सगळे त्यांनी घेतले. आणि ह्यांनी जेव्हा दोघींनी कैलासची यात्रा जेव्हा सुरू केली, जेव्हा ती खूप स्वतःला म्हणत होती की मी खूप फिट आहे आणि हे ते सगळं, ती तिकडे गेल्या गेल्या त्या ऑक्सिजन डेफिशियन्सीमुळे तिला ती अनकॉन्शियस झाली, तिला चक्कर येऊन ती पडली आणि त्याच्यानंतर तिला काहीच आठवलं नाही. मग तिला खाली आणलं, तिला तिकडेच ऍडमिट केलं आणि हे सगळं. पण तिला फक्त तिथे गेल्यापर्यंतच आठवतं, त्याच्यानंतर ती अनकॉन्शियस झाली आणि तिला नंतरचं काहीच आठवत नाही. पण ह्या ज्या मॅडम होत्या दुसऱ्या, त्यांनी सगळे प्रोटोकॉल फॉलो केले आणि त्यांनी सक्सेसफुली ती कैलासची यात्रा करून आल्या. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की त्या नाही करू शकणार, त्यांना स्वतःलाही वाटलं होतं की मी नाही करू शकणार, पण त्यांनी ती केली व्यवस्थित, फॉलोइंग ऑल द पर्टिक्युलर प्रोटोकॉल. ओके, सो हे सगळे प्रोटोकॉल्स असतात त्यांचे, फिटनेस प्रोटोकॉल, मेडिसिनचे प्रोटोकॉल, हे ते असं सगळं. सो दॅट यू मस्ट फॉलो. येस मॅम. येस. सो हे जे आहेत, म्हणून मग रेड मसल आणि व्हाईट मसल अशा दोन मसल कॅटेगरी आहेत. दॅट हॅज बीन गिव्हन ऑन पेज नंबर 308. जो डायग्राम आहे त्याच्या खाली दिलेला आहे. मसल मध्ये चा जो हिमोग्लोबिन असतो, मसल इज हॅव्हिंग अगेन अ रेड पिगमेंट, अगेन राईट इन युअर नीट पॉइंट. दॅट रेड पिगमेंट इज कॉल्ड ॲज, म्हणजे तो हिमोग्लोबिनच आहे मसल मधला, बट दॅट इज हिअर कॉल्ड ॲज अ मयोग्लोबिन. ओके, red pigment in muscle is called as a myoglobin, must have given in your NCERT. So that storing, that is oxygen storing. Obviously it stores the oxygen. Okay, red pigment is storing oxygen. Hemoglobin चं काम काय, तो ऑक्सिजन स्टोअर करतो की नाही. सो तसाच हा रेड पिगमेंट इज स्टोरिंग ऑक्सिजन. आणि मग जे हे सगळे जे एक्सरसाइज करणारे किंवा स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असतात, ते आपल्या आपल्या बॉडीमध्ये रेड मसल्स आणि व्हाईट मसल्स, सो बेसिकली दे डेव्हलप दिस रेड मसल्स. ओके, दोन मसल्स असतात. आता माझी लाईफस्टाईल खूप, मी एक्सरसाइज थोडं करते, म्हणजे 5 किलोमीटर मी वॉक करून येईल, दॅट इज व्हॉट इज माय एक्सरसाइज. ओके, पण जे एकदम फिटनेस फ्रीक आहे, जिमिंग करतायत, ऍथलेट आहे, स्प्रिंट मारणारे आहेत, दे डेव्हलप देअर मसल्स. ओके, सो दे डेव्हलप बेसिकली रेड मसल्स. सो काय डिफरन्स आहे बघा. सो कीप ऑन रायटिंग द डिफरन्सेस बिटवीन these muscle fibers, red muscles and white muscles. So red muscles are thin muscle fibers, white muscles are thick muscle fibers. As it is a red muscle, red in color due to presence of large amount of myoglobin, which is an oxygen carrying pigment in muscle. It is a hemoglobin of muscle, so myoglobin. पण मसलला कॉन्स्टंट ऑक्सिजनचा सप्लाय पण पाहिजे, म्हणजे तो लॅक्टिक ऍसिड तयार करणार नाही. ओके, सो रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाउंट ऑफ मयोग्लोबिन, व्हाईट इन कलर ड्यू टू लेस अमाउंट ऑफ मयोग्लोबिन. अँड हिमोग्लोबिन यू नो इज अ रेड कलर पिगमेंट, म्हणून जास्त मयोग्लोबिन म्हणून तो जास्त रेड. क्लिअर? लिहिलेत हे दोन डिफरन्शिएटिंग पॉइंट्स? हो मॅम. Yes. So this is slow and sustained contraction. Slow contract होतो, सस्टेन म्हणजे व्यवस्थित लॉंग टाइम पर्यंत तो कॉन्ट्रॅक्शन दाखवू शकतो, सस्टेन. ओके, दिस अ फास्ट कॉन्ट्रॅक्शन. डिपेंड ऑन एरोबिक मेटाबॉलिझम फॉर रिलीज ऑफ एनर्जी. सो एरोबिकच होतं कारण ऑक्सिजन भरपूर असते त्यांच्याकडे. हा अनएरोबिक मेटाबॉलिझम मध्ये पण जातो. ओके, पण हा शक्यतो अनएरोबिक मध्ये जात नाही. या बघा, मायटोकॉन्ड्रिया इज अबंडंट आणि म्हणून एटीपी भरपूर प्रमाणात येतं. मायटोकॉन्ड्रिया लेस म्हणून एटीपी कमी, आणि म्हणून इथे अक्युमुलेशन लॅक्टिक ऍसिडचं होत नाही, इथे लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेशन होतं. करेक्ट?
गेट क्वेश्चन तुमच्या HSC ने पण दिलेला आहे. स्लो बट स्टेडी विन्स द रेस, तसं आहे ते. ओके, ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे ना ती इथे अप्लाय होते. म्हणजे मॅम आपण म्हणू शकतो की रेड मसल कासवासारखे हळूहळू काम करतात पण नंतर रेस जिंकतात, आणि व्हाईट मसल पहिले सस्यासारखे फास्ट काम करतात, मध्ये झोपतात आणि रेस हरतात. हा, म्हणून ते फास्ट काम करायला जातात, म्हणून ऑक्सिजन डेफिशियन्सी असते, कारण मायोग्लोबिन तेवढं नसतं, आणि म्हणून मग ते थकून जातात, लगेच थकतात. सुरुवातीला फार उत्साही असतात पण मग थकतात, आणि हे रेड मसल विचार करून काम करतात. ओके, यू कॅन सी द गुगल इमेजेस, रेड मसल्स आणि व्हाईट मसल. इथे पण मी टाकली असेल कदाचित. सो एक्सटेन्सर मसल्स ऑफ बॅक ऑफ ह्युमन बॉडी, हँड मसल्स ओरिजिनली आपल्याकडे हे आहे, त्याच्यानंतर मग एक्सरसाइज करून पीपल आर डेव्हलपिंग रेड मसल्स मोर कम्पेअर टू व्हाईट मसल. जे हे सगळे स्पोर्ट्स पर्सनॅलिटी, ऑलिम्पिक, अमके डमके मध्ये सगळे जे काम करणारी लोक आहेत, तिकडे पार्टिसिपेट करणारी लोक आहेत, ते सगळे हे डेव्हलप करतात. आणि दॅट इज अ बिग वर्क. मला वाटतं अकॅडमी कोणी करू शकतं, हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे. पण बॉडी डेव्हलप करायला यू रिअली नीड टू बी व्हेरी व्हेरी डिटर्मिनंट. इट इज मोर डिफिकल्ट ऍज कम्पेअर टू युअर IIT टू डेव्हलप अ बॉडी. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे हा ऑलिम्पिक गोल्ड विनर कोण? नीरज चोप्रा. नीरज चोप्रा. नीरज चोप्रा. किती त्याला सगळीकडे रिस्पेक्ट मिळतोय, तुम्ही बघत असाल, हो की नाही? चला, मी इथे एक व्हिडिओ टाकलाय, टाइम परमिट्स, बघा स्लायडिंग फिलामेंट थेरी. आवाज येतोय का सांगा मला. मॅम आवाज नाही नाही ma'am. येते. आवाज नाही येते? आता येतोय का बघा? Contains anywhere from 10 and 100 individual fibers. येतोय? Each muscle fiber itself contains Yes, cylindrical ma'am. येस और नो? Yes. mechanism by which muscles are thought to contract at a cellular level. An understanding of the structure of skeletal muscle is useful when learning how sliding filament theory works. Each muscle is made up of a number of bundles of muscle fibers. Each bundle of muscle fibers contains anywhere from 10 and 100 individual fibers. Each muscle fiber itself contains cylindrical organelles known as myofibrils, which themselves are bundles of proteins called actin and myosin. Surrounding the myofibril, there is a network of tubules and channels called the sarcoplasmic reticulum, where calcium is stored. Each myofibril can be broken down into functional repeating segments called sarcomeres. If we look at a two-dimensional model of a sarcomere, it consists of actin and myosin. When a nerve impulse arrives at the muscle, it causes a release of a chemical called acetylcholine. The presence of acetylcholine causes depolarization, enabling calcium to be released from the sarcoplasmic reticulum. The calcium binds to troponin, changing its shape and so moving tropomyosin from the active site of the actin. The myosin filaments can now attach to the actin, forming a cross bridge. The breakdown of ATP releases energy, which enables the myosin to pull the actin filaments inwards, contracting the muscle. This occurs along the entire length of every myofibril in the muscle cell. When an ATP molecule binds to the myosin head, the myosin detaches from the actin and the cross bridge is broken. When the ATP is then broken down, the myosin head can again attach to an actin binding site further along the actin filament and repeat the process. This repeated pulling of the actin over the myosin is often known as the ratchet mechanism. This process of muscular contraction can last for as long as there are adequate ATP and Ca+ stores.
Once the nerve impulse stops, the Ca plus is pumped back to the sarcoplasmic reticulum and the actin returns to its resting position, causing the muscle to lengthen and relax. ऑल राईट, कळली सगळ्यांना थेरी? Slide येस मॅम. Yes, here are few questions. Write down the questions आणि त्याची उत्तरं पण दिली मी, पण तुम्ही ऍटलीस्ट क्वेश्चन लिहा. What is a sliding filament theory? What is the role of ATP in the sliding filament theory? So this question number 1. What is a sliding filament theory? What is the role of ATP in the sliding filament theory? Okay. What is a function of troponin? And what is the role of cross bridge? ठीक आहे, त्याची उत्तर मला उद्या हवी. The following figure stands for. चला बोला, पटापट बोला. मॅम ऑप्शन बी. ऑप्शन बी. का ऑप्शन बी? M line visible आहे त्याचं. Yes, exactly, wonderful. M line is clearly visible now. So M line is visible in only fully contracted or maximally contracted muscle. अजून एक का? नाही, चला एकच MCQ. All right. So that is all about your muscles. Tomorrow we'll start with skeleton. Okay? Okay. So कोणाला काही डाऊट असेल तर बघा, विचारा, so that tomorrow we can solve it. All right.